युवकाच्या खून प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांचे उपोषण सुरू। उधार घेतलेल्या पैशाच्या वादावरून मेखर येथील जानेफळ रोडवरील तलावाकाठी 4 जणांनी मिळून माळीपेठ येथील रहिवासी आकाश ननवरे याला बेदम मारहाण केली। यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान आकाशचा 27 मे रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी मृतक आकाशच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश किशोर थाबाडे याच्यासह अन्य 2 ते 3 अनोळखी जणांविरुद्ध तक्रार दिली होती। यामध्ये थाबाडे याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र इतर उर्वरित आरोपी अजूनही मोकाट असल्याचा आरोप करत त्या आरोपींना देखील अटक करावी अशी मागणी करत अक्षयच्या कुटुंबियांनी 16 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मना पवनराव नंदवर राहणार माळीपेठ मेहकर। माझ्या भावाने 5,000 रुपये घेतले सौभाग्यकडून की ते 5,000 घेतले आणि व्याजाने घेतले होते। तो व्याजाचा धंदा करतो। पैसे घेतले आणि नंतर मग ते घरी यायचा, धमकी द्यायचा की तुझ्या भावाचे हातपाय तोडून टाकली, त्याने मारील, पैसे भरले नाही तर। ते एक दिवस तुमचा गणेश बापडे आला घरी, त्याने धमकी दिली, त्याने त्याला बोलावून दिले। ते दिल्यानंतर मग तिकडे गेल्यानंतर संध्याकाळी 11च्या सुमारास तिथं मारहाण झाली। मारहाण झाल्यावर मग आम्ही तिथं घटनास्थळी पोहोचलो। तिथे गेल्यावर भावाला खूप मारहाण झालेली होती। आम्ही त्याला ॲम्ब्युलन्स टाकेल, अकोल्यात नेलं। अकोल्यात नेताना मग तिथंच मृत्यू झाला। मालेगाव पोहोचल्या मृत्यू झाला। नंतर मृत्यू कारण माहीत पडले की जबर मारहाणीमुळे मृत्यू झाला। मेन आरोपी योगेश भिकाजी सौभागे, त्याच्या एफआयआरमध्ये नाव दर्ज केलेलं नाही अजूनही। आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यांनी अजूनही नाव दर्ज केलेलं नाही। तो हिंडतोय खूप। मागणी आमची एवढीच आहे की योगेश सौभागे याला एफआयआरमध्ये नाव दर्ज करून त्याला अटक करण्यात यावी। संपर्क करा।